आणि जी पुण्यातली जिजामाता होती तिनं काय केलं, असा एक या महाराष्ट्रासाठी एक राजा जन्माला दिला. बरोबर, एक राजा दिला. बघा आज ते राजांचं नाव काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हणावंसं वाटतं, अरे मुजरा माझा त्या माझी जाऊला जिने घडविले शूर शुभाला. अरे मुजरा माझा त्या माझी जाऊला जिने घडविले शूर शुभाला. साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला साक्षात शुभांनी. अरे मराठी मातेत केला गनिमी कावा, अरे मराठी मातेत केला गनिमी कावा. आणि असा तो एकच होता, तो म्हणजे माझ्या जिजाऊचा छावा, तो म्हणजे माझ्या जिजाऊचा छावा. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारा राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. बघा ह्या राजानं महाराज, ह्या राजानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा राजा जन्माला आला. बरोबर, 350 वर्षापूर्वी हा राजा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला महाराज. त्यावेळेस अनेक पराके सतत धुमाकूळ मारत होत्या. मुघलांच्या सैन्यामध्ये लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रुटली जात होती. अनेक बायकांचा धडी मारला जात होता. शेतकऱ्यांना कुणी कैवारी नव्हतं. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राच्या मातीला हवा होता एक झंकार पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. अरे मानाचा मुजरा करते राजेश्री छत्रपतींना. ज्याने मराठी मातेत भगवा झेंडा रोवला, ज्याने मराठी मातेत भगवा झेंडा रोवला मायबाप. शोभाचा जन्म झाला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावरती जणू प्रकाशाची किरण दिसू लागते. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. बघा लढत असताना एका मावळ्याच्या कोपऱ्यापासून हात तुटला. आता हात तुटला म्हणून राजे त्याला झोपडीमध्ये भेटण्यासाठी गेले. राजे त्याला झोपडीमध्ये भेटण्यासाठी गेले मायबाप. पण झोपडीमध्ये भेटण्यासाठी राजे गेल्याच्या नंतर तो मावळा ढका ढका रडू लागला. राजा म्हणतात, अरे तुझं फार वेदना होतात का? तुझा आता हात तुटलाय, आता तुला प्रपंच करता येणार नाही म्हणून तो रडतो का? त्यावेळेस त्या मावळ्यानं उत्तर दिलं महाराज. तो मावळा त्या ठिकाणी म्हणतो, राजा हात तुटला म्हणून रडत नाही, मला आता प्रपंच करता येणार नाही म्हणून रडत नाही महाराज. पण मी आज या ठिकाणी का रडतोय? कारण माझ्या महाराष्ट्राचा राजा आज माझ्या झोपडीमध्ये आलाय, पण त्याला मुजरा करायला देखील आज मला हात शिल्लक नाहीत राजा. म्हणजे असं दुःख होतंय राजा, याचं दुःख होते. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केला एक हो जाती. 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 हो भगवा तो हाती
घडविण्यासाठी स्वराज्य घडविण्यासाठी आई भवानी आई शिवाई हा आई भवानी आई शिवाई आशीर्वाद हो पाटी अनाशीर्वाद हो पाटी दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवबाजी मला नाही छत्रपती